मागील 13 दिवसापासून उपोषण करत आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप म्हणजे बिकट झालेली आहे, तरी देखील तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाहीयेत। तर आमची विनंती आहे खरं तर की आम्ही किती दिवस म्हणजे इथं बसायचं, किती दिवस म्हणजे आमचे जे भाऊ आणि बहीण आहेत त्यांची म्हणजे त्यांचा मृत्यू व्हायची वाट बघते की काय। तर गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं इथं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे आणि ज्या विद्यार्थिनीनं या आंदोलनाला वाचा फोडली, खरं तर राहुल गांधींचा काही दिवसांपूर्वी पुण्यात जो कार्यक्रम झाला छात्रों की गुंज, या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थिनीनं या आंदोलनाचा आवाज जो सगळ्यांसमोर आणला, ती विद्यार्थिनी निशा साबळे आपल्यासोबत आहे। निशा, काय सांगशील, काय आहे एकंदरीतच आंदोलन आणि कशा पद्धतीनं इतक्या दिवसांपासून हे सगळं सुरू आहे? आमचं आंदोलन गेल्या 12 दिवसापासून चालू आहे आणि आजचा हा म्हणजे आंदोलन म्हणण्यापेक्षा आमरण उपोषणाचा 13वा दिवस आहे आणि आम्ही ज्या मागण्यांना घेऊन बसलो होतो त्या म्हणजे प्रमुख म्हणजे आमची जी 12,500 पदांची जी विशेष भरती ती तात्काळ करण्यात यावी, परंतु त्याच्यावरती पण अजून काही निर्णय आलेला नाही आणि जी आर मधली जी वयाची अट आहे ती पण म्हणजे मंत्रिमंडळात चर्चा करून मग कळवण्यात येणार आहे असे मंत्री साहेब म्हणले, परंतु आम्हाला असं ठोस असं काही भेटलेले नाही। आणि जे आम्ही हॉस्टेलचे प्रश्न घेऊन आंदोलनाला बसलो होतो, आमच्या हॉस्टेलला आज देखील लाईट पाणी नाही आहे। मग हे सगळे मूलभूत प्रश्न तुम्ही कधी सोडवणार आहात? आमचा प्रशासनाला खरं तर प्रश्न आहे, कारण आम्ही मागील आमच्या जे बहिणी आहेत किंवा भाऊ आहेत मागील 13 दिवसापासून उपोषण करत आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप म्हणजे बिकट झालेली आहे, तरी देखील तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाहीयेत। तर आमची विनंती आहे खरं तर की आम्ही किती दिवस म्हणजे इथं बसायचं, किती दिवस म्हणजे आमचे जे भाऊ आणि बहीण आहेत त्यांची म्हणजे त्यांचा मृत्यू व्हायची वाट बघते की काय, कारण याच्यावरती काहीतरी करणं गरजेचं आहे ना। जर मुलं जर दररोज असे बसले तर मग काय करणार आम्ही ना। जर समजा प्रशासनाला जर याच्यावर काही करायचंच नसेल तर तसं त्यांनी सांगावं की आम्ही याच्यावर काही करू शकत नाही, तुम्हाला मरायचंय तर मरा, मग आम्ही बघू पुढं काय करायचं ते। एकंदरीतच मला सांगतो जी-आर नेमका काय आहे, कारण की जो 2011चा जी-आरची मागणी होती की तो आहे तो ठेवावा आणि 2026चा जी-आर, काय फरक आहे, काय मागणी आहे आणि काय बदल करावा अशी अपेक्षा आहे? म्हणजे जो 2011चा जी आर होता त्या 2011च्या जी आर मध्ये म्हणलं तर त्याच्यात वयाची अट नव्हती आणि जो आता 5 ऑगस्ट 2026चा जो जी आर आलाय त्याच्यामध्ये वयाची अट टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मग जो 14 ऑगस्टला आला त्याच्यामध्ये पण वयाची अट आहे। तर आमची मागणी अशी होती की वयाची अट नसावी आणि दुसरं म्हणजे जे 2011चा जे आर होता त्याच्यामध्ये जे काही आमचे भत्ते होते वगैरे ते त्याच्यामध्ये होते, तर या 2026च्या जे आर मध्ये दोन्ही पण त्याच्यामध्ये समजा आमचे छत्री रेनकोट वगैरे त्यांचे जे पैसे आहेत म्हणजे डीबीटी सॉरी दिली जात होती ती त्यांनी काढून टाकलेली आहे आणि बाकीचे जे भत्ते आहेत ते पण कमी केलेत, म्हणजे महागाई निर्देशांकानुसार ते वाढवायला पाहिजे होते पण त्यांनी कमी केलेलं आहे। तर आमची मागणी आणि जे संघटना वगैरे आहेत किंवा जे मीडिया वगैरे आहेत त्यांच्यात आम्ही आमचे काही मुद्दे असतील ते मांडू शकत नव्हतो, त्यांनी ते 14 ऑगस्ट 2026च्या याच्यामध्ये त्यांनी ते काढलेलं आहे, ती एक चांगली गोष्ट केलेली आहे। परंतु आमची मागणी वयाच्या अटेवरती काहीतरी सकारात्मक विचार करून त्यांनी ती लवकरात लवकर काढावी आणि ज्या गडचिरोली येथे ज्या सर्पदंशाने मुलींचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 1 कोटीची मदत करावी। मला सांग, मेडिकल टेस्टचा एक मुद्दा जो उपस्थित केला गेला होता तो काय आहे? त्याच्यामध्ये जी म्हणजे मेडिकल टेस्ट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट घेताना ती केली जात होती। मागील काही म्हणजे एक 5-6 महिन्यापूर्वी मीडियाने आवाज उठवला होता तेव्हा ती बंद करण्यात आली होती असं म्हणजे त्यांनी स्टेटमेंट पण काढलं होतं तसं, परंतु आता देखील 2026ला काही मुलींचं मेडिकल टेस्ट केलं गेलं, परंतु जे रिपोर्ट दिलेत त्याच्यावरती डॉक्टरांनी लिहून नाही दिलं की केली म्हणून, पण ॲक्च्युअलमध्ये केली गेली आणि त्याच्यामध्ये दिलं नाही। म्हणजे जर आम्ही कदाचित हे सरकार असं म्हणू शकेल की असं आम्ही केलंच नाही आहे आणि ते पुरावे जेव्हा मागितले जातील तेव्हा कदाचित ते पुरावे नसतील, पण मुलींकडून ती मेडिकल टेस्ट केली गेली। मुलींकडूनच केली गेली का, मुलांकडून नव्हती केली गेली? नाही। म्हणजे एकंदरीतच प्रेग्नन्सी टेस्ट बद्दल तू बोलतेस? हो।
काय सांगशील? आता मला सांग की ही मागणी आदिवासी मुलींची आता मागे पण सुद्धा प्रकरण झालं की अमरावतीमध्ये काही आदिवासी विद्यार्थिनींच्या शाळेमध्ये म्हणजे अन्नातून विषबाधा झाल्याचं प्रकरण पाहायला मिळालं. आता हे जे आंदोलन आहे किंवा उपोषण आहे ते फक्त यापुरतं मर्यादित नाहीये, तर राज्यभरातल्या आदिवासींच्या मुद्दे काय सांगशील? काय बेसिक अडचणींचा सामना करावा लागतोय आजही, जेव्हा आपण स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला नुकताच? काय सांगशील? म्हणजे एकीकडं बघितलं आता तुम्हीच म्हणले की 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला जातोय, तर तुम्ही बघितलं की ग्रामीण भागामधल्या ज्या आश्रमशाळा वगैरे आहेत तिथं साधं पिण्याचं पाणी नाहीये. कारण आणि जे जेवण येतं ते सेंट्रल किचनचं जेवण असतं, म्हणजे एका ठिकाणी जेवण बनणार 70-80 किलोमीटरवरती ते जेवण जाणार आणि ते जेवण जोपर्यंत त्या शाळांमध्ये जातं, त्या वसतिगृहामध्ये जातं, तोपर्यंत ते जेवण खराब झालेलं असतं. आणि जी मुलं असतात ती आश्रमशाळेमधली ती अगदी पहिलीपासूनची मुलं असतात, त्यांना समजत नाही की हे जेवण खराब झालंय की चांगलंय. आणि मग त्यांना भूक लागलेली असते प्रचंड, त्याच्यामुळे ते जेवण ते खातात. मग त्याच्यामधून त्यांना विष बाधा किंवा उलटी लूज मोशन यासारखे आजार म्हणजे होतात. आणि मग हे एवढंच नाहीये, पण तिथली जी परिस्थिती आहे, स्वच्छता आश्रमशाळेंची, तिथल्या ज्या वसतिगृहांच्या खिडक्या आहेत, दरवाजा आहेत, त्या पण व्यवस्थित नाही आहेत. काही काही आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड नाही आहेत, गादी नाही आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग त्यांना सर्पदंशासारखे किंवा इतर जी कीटकनाशक असतात ती म्हणजे आश्रमशाळेमध्ये आढळून येतात. आणि त्यातून मग जे लहान लहान मुलं असतात आश्रमशाळेमध्ये त्यांना इजा होते आणि मग त्यांच्या जीवावर देखील हे बेतत असतं. तुमचा अजून एक मुद्दा होता की जे वसतिगृह आहे की ते म्हणजे शहराच्या थोडंसं आउटसाईडला येतं. आता तू कुठल्या कॉलेजमध्ये आहे आणि तुला कसा सामना करावा लागतो? म्हणजे आता हे वसतिगृह आहे ते मांजरी भागामध्ये येतं, जे पुण्याच्या बऱ्याच अंतर आहेत. काय सांग? मी आता पुण्यामध्ये सदाशिव पेठेत माझं कॉलेज आहे आणि तिथनं मग माझं कॉलेज इथं माझं हॉस्टेल गोपाळपट्टीला आहे. मग येता जाताना आता हडपसरवरनं तिकडं जायचं म्हणजे ट्रॅफिक खूप असते पुण्यामध्ये. मग जायला 2 तास, यायला 2 तास, असे 4 तास असेच ट्रॅफिकमध्ये निघून जातात. मग आल्यानंतर माणूस थकून जातं, अभ्यास कधी करणार असा प्रश्न येतो समोर. मला सांगशील की शिष्टमंडळ जे आहे आपल्या आंदोलनाच्या मार्फत शिष्टमंडळ गेलं होतं काल, मंत्र्यांची भेट झाली, काय झालं त्या बैठकीमध्ये? आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या जसं की 12,500 पदांची विशेष पद भरती आणि त्यानंतर जे सेंट्रल किचन बंद करा आणि डीबीटी पद्धत बंद करून त्या जेवणाची सोय म्हणजे मेस सुरू करावी, त्याच्यावरती त्यांनी म्हणजे नेगेटिव्हच हे रिप्लाय दिला की ते नाही होणार बंद. आणि जे 12,500 पदांची जी पदभरती आहे ती म्हणजे धोरणात्मक मुद्दे ते कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये ठरवून मग ते केले जातात. मग ते म्हणले मग आमचं असं म्हणणे जर तसं असेल तर मग आम्हाला मंत्रिमंडळासोबत आमची एक बैठक लावून द्यावी, नाहीतर मग CM साहेबांसोबत आमची बैठक लावून मग त्याच्यामध्ये आम्ही पण त्यांच्याशी चर्चा करतो. मग त्याच्यावरती जो काही निर्णय येईल त्याच्यानंतर मग आमचा जो पुढचं काही नियोजन असेल ते आम्ही त्यानंतर ठरवू. मला सांग, राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये हा सगळा मुद्दा जो आहे तो हायलाईट झाला. खरं तर याआधी पण उपोषण सुरू होतं, परंतु ज्यावेळेस तू राहुल गांधींशी बोलली त्यावेळेस काय तुझं फिलिंग होती की तो मुद्दा आपल्याला कशा पद्धतीनं मांडता येईल? काय भावना होत्या तुझ्या एकंदरीत? आणि महत्त्वाचं म्हणजे की तू मराठीतून त्यांना सांगायला भाग पाडलं होतं. एक तर हे सगळे मुद्दे होते, आमचे सगळे प्रश्न होते, ते सगळे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. आणि माझ्या डोळ्यासमोर एकच होतं की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ तिथं उपोषणाला बसलेत आणि ते म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी नाही बसले तर आमच्या सगळ्यांसाठी बसलेत. आणि मग मला फक्त तिथं जाऊन आपल्या समस्या मांडायच्या, ते तर त्यांच्या जीवाशी म्हणजे खेळत बसलेत, त्यांच्या जीवावरती आले, जीवावरती बेतले. आणि तिथं जाऊन आपल्याला फक्त आपले प्रश्न इतर म्हणजे सगळ्या जनतेपर्यंत तर कसे पोचतील याकडे लक्ष द्यायचं. आणि मग मी त्या अनुषंगाने ती मांडणी केली तिथे. मला सांग, राहुल गांधींशी तू बोलली, त्याच्यानंतर राहुल गांधींनी स्वतः म्हटलं की तुम्हाला बोलव तिथे मी तिथे येईल. परत काही फोन आला राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कुठल्या नेत्याकडून किंवा त्यांच्या कुठल्या टीमकडून काही संपर्क साधला गेला तुझ्याशी? नाही. त्यानंतर मग रोहित दादा पवार आले होते आमच्या परवाच्या रॅलीला. त्यांनी आम्हाला चांगला पाठिंबा देऊन ते बोलले की जर याच्यावरती नाही म्हणजे काही नाही झालं तर मग आपण सगळे मिळून एक मोठं आंदोलन पुढील काळामध्ये उभारू. याआधी कधी सरकारने दखल घेतली होती? आता बरेच माध्यम सगळे माध्यमकडे येत आहेत, सरकारचे म्हणजे काही नेते मंडळ येत आहेत, सामाजिक कार्यकर्ते येत आहेत, भेटी देत आहेत, पण याआधी कधी आंदोलनाची दखल घेतली गेली होती? आधी 1-2 वेळा म्हणजे जे न्यूज चॅनलवाले आलेत म्हणजे आंदोलन सुरू झाल्यापासून आले होते,
त्यानंतर आम्ही आमचंच सोशल मीडियावरती वगैरे कॅम्पेनिंग केली होती, म्हणजे आंदोलनकर्त्यांनी. काय वाटतं आता सरकारकडून काय कशा पद्धतीने मागणी होऊ शकते किंवा आता शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहेत आतमध्ये सरकारचे काही प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. काय वाटतं सकारात्मक तोडगा निघेल या सगळ्यातून? सकारात्मक तोडगा निघेल की नाही हे मी सांगू नाही शकत, पण आशा व्यक्त करते की निघावा म्हणून. तू जेव्हा राहुल गांधींना भेटली होती त्या ठिकाणी तुला हजारो किंवा लाखो लोक बघत होते, काय वाटतं काय त्यावेळेसची भावना होती? तू मराठीतून बोलण्याचा जो आहे तो प्रस्ताव मांडला होता. मराठीतून बोलण्याचा एकच म्हणजे हे होतं की जे प्रश्न ते मी मनापासून मांडेल माझ्या, आणि ते त्यांच्यापर्यंत पोचतील, जनतेपर्यंत पोचतील. अर्थात म्हणजे हिंदीमध्ये पण बोलता आलं असतं, पण तितकं प्रखरपणे आणि तितकं म्हणजे तितकं मी चांगल्या पद्धतीने मांडू नसते शकले, आणि त्यांना म्हणजे जनतेला पण ते तेवढं चांगलं समजलं नसतं. आणि जे आमचे सगळे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, आणि खरं तर ते आमचे सगळ्यांचे जे व्हायचे प्रश्न आहेत ते जनतेपर्यंत जाणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळं मराठीतून बोलणं मला योग्य वाटलं. आता काय सांगतील किती विद्यार्थी जे आहे ते उपोषणाला बसलेले आहे आणि किती दिवसांपासून हे सगळ्या गोष्टी? आजचा 13वा दिवस आहे त्या उपोषणाला, आणि त्यातलाच एक मुलगी अजून पण म्हणजे हॉस्पिटलला आहे, आणि एक दादा पण काल हॉस्पिटलला होता. त्याला उलट्या वगैरे म्हणजे त्याला खूप जास्त त्रास होत होता, परंतु अजून देखील प्रशासन काही वैद्यकीय मदत पुरवली जात नाही सरकारकडून? सुरुवातीला म्हणजे इथं आम्ही एकदा त्याच दादाला त्रास होत होता, परंतु ॲम्ब्युलन्स यायला 2 तास लागले होते. त्यानंतर थोडं प्रशासनाकडून लक्ष देऊन मग आता हॉस्पिटलला जायला वगैरे इथे ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे आहे. तुला काय वाटतं जंतर मंतरवरती काही दिवसांपूर्वी एक आंदोलन झालं, विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्यानंतर देशभरामध्ये ठिकठिकाणी विद्यार्थी आपापले मुद्दे घेऊन पुढे येत आहेत. आता इथे सुद्धा विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाला मदत झाली किंवा ज्या आंदोलनाला पाठिंबा दिला गेला तसं या आंदोलनाला काही पाठिंबा मिळताना पाहायला मिळतं किंवा सरकार कितपत लक्ष देतं याकडे? जे म्हणजे समाज आहे त्याच्याकडून खरं तर पाठिंबा देतोय. वेगवेगळे लोक येऊन भेट देतात, आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. तर ही होती निशा साबळे जिनं आपला आदिवासींचा मुद्दा जो आहे किंवा या आंदोलनाचा उपोषणाचा मुद्दा जो आहे तो राहुल गांधींपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या समोर आणला होता. आता सरकार याकडे कशा पद्धतीनं भूमिका घेते, कशा पद्धतीनं सकारात्मक भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु तरीसुद्धा जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलन सुरू आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत, यावरती सरकार कशा पद्धतीने लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मला सांगशील, तू एकदम मुद्दा उपस्थित केला होता की आदिवासी मंत्र्यांनी जेव्हा भेटीला गेले होता त्यावेळेस आदिवासी मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की मी काही करू शकत नाही आणि जे काही आहे ते सीएम यांच्या हातामध्ये आहे. काय सांगशील? म्हणजे ते आधी जेव्हा कालच्या आधी जी बैठक झाली होती त्या बैठकीच्या आधी त्यांनी तसं मांडलं होतं, परंतु काल ते म्हणजे त्या परवाच्या बैठकीपेक्षा कालच्या बैठकीमध्ये थोडे सकारात्मक चर्चा करत होते. परंतु आमचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते म्हणजे 12,500 पदांची विशेष भरती आणि वयाचा मुद्दा, त्याच्यावरती ते विचार करून सांगतो, आणि ते कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हे निर्णय म्हणजे जे धोरणात्मक निर्णय असतात जसं की 12,500 पदांची पदभरती. तर आमचं त्यांना म्हणणं होतं की म्हणजे आमची मंत्रिमंडळासोबत बैठक लावा आणि किंवा सीएम साहेबांसोबत, आणि त्यानंतरच आम्हाला म्हणजे ठोस असं काही भेटल्याशिवाय आम्ही तर इतक्या दिवस आम्ही उपाशी राहिले, तर आम्हाला ठोस काहीतरी भेटणं गरजेचं आहे. त्याशिवाय आम्ही उपोषण मागं घेणं योग्य राहणार नाही. आमच्या जे विद्यार्थी बसले त्यांना आम्ही न्याय देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला ते हे आंदोलन किंवा हे उपोषण मागं घेणं गरजेचं वाटलं नाही, किंवा गरजेचं म्हणण्यापेक्षा ते योग्य वाटलं नाही, कारण आम्ही इतके दिवस झालं बसलोय, तर मग आम्हाला काहीतरी ठोस भेटणं गरजेचं आहे. आता जे सचिव आहेत सरकारचे सरकारकडून वाघमारे त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं किंवा शब्दप्रयोग केला होता या आंदोलनासंदर्भात की काय तमाशा लावले, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. काय सांगशील, काय भावना होत्या त्यावेळेस? एक मिनिट, काय बोलले? जे वाघमारे आहेत त्यांनी ते वक्तव्य केलं होतं की विद्यार्थी आंदोलन म्हणजे आदिवासींचे आंदोलन की काय तमाशा लावले किंवा काय? हो, म्हणजे एक ऑनलाईन बैठक झाली होती खरं तर, आणि तेव्हा मग ते बोलले होते, आणि तेव्हा मग जे आमचं मांजरी हॉस्टेलचं ॲक्सेस आहे ते कट केलं होतं, आणि ते बोलले होते की काय तमाशा लावलाय. म्हणजे आम्ही आंदोलनात इथं सिरियसली बसलोय, आणि त्यांना हा तमाशा वाटला होता खरं तर तेव्हा. म्हणजे किती सिरियसली घेतंय प्रशासन आम्हाला हे त्याच्यावरूनच कळतं.
म्हणजे एकीकडे आदिवासी समाजाचे हे आंदोलन सुरू आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मुद्दा उपस्थित होत आहे. एकीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा आदिवासी समाजातून येतात. म्हणजे राष्ट्रपती आदिवासी समाजातून असताना सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीतून जावं लागतंय. काय भावना आहेत? एक तर आम्ही मुली म्हणून खूप समस्यांना फेस करत असतो आणि एकंदरीत असं आत्ताच आपण बोललो की स्वातंत्र्याला 80 वर्ष होत चालेत आणि आपण एवढ्या समस्यांना खरं तर सामोरे नाही जायला पाहिजे. आता स्त्री आणि पुरुष म्हणजे एक खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत आणि या अशा काळामध्ये देखील ज्या विद्यार्थिनी आहेत मग त्या कोणत्याही असू देत, आदिवासी समाजाच्या असू दे किंवा कोणत्याही दुसऱ्या समाजाच्या असू दे, त्या प्रत्येक समाजामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांना म्हणजे इतका जी तडजोड आहे किंवा इतक्या ज्या अडचणी त्या नसल्या पाहिजेत असं म्हणजे आमचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच मला कळलं की ते आपली वयाची अट आहे, ती वयाची अट त्यांनी मान्य केलेली आहे आणि तो प्रश्न ते सोडवण्यासाठी म्हणजे प्रयत्न करत आहेत आणि सोडवतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही होती निशा साबळे जिने आपल्याशी संपर्क साधला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.